रोह्यातील वरसे गावात 11 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती। या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली। दोषीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री रोहा पोलीस ठाण्यात जमा होऊन हल्लाबोल करत संताप व्यक्त केला। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे। बुधवारी 8 जानेवारीला सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देत घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली व सदर खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असे स्पष्ट मत व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आश्वासित केले। तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक गावात आल्याची माहिती समजताच ग्रामस्थ जमले आणि त्यांनी आरोपींचा एन्काउंटर करा अशी मागणी करत संताप व्यक्त केला। यानंतर रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देखील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। रोह्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। या घटनेची माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे। त्यांनी स्वतः फोन करून या घटनेची सविस्तर माहिती घेतली। खटला फास्ट ट्रॅकवर ही केस घेऊन लवकरात लवकर आरोपीला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही फोनवरून मी कल्पना दिली असल्याचे भरतशेठ गोगावले यांनी सांगितले। त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबियांसोबत आम्ही सर्वजण आहोत असा विश्वास भरतशेठनी माध्यमांशी बोलताना दिलाय। घटना घडली, आपण पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। परत एकदा महाराष्ट्र मला असुरक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळतं, काय? पहिलं मी या घटनेचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करतो। आता आमची त्यांच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली। त्याचे वडील, आई, त्यांचे नातेवाईक, त्यांची परिस्थिती, वस्तुस्थिती, मनस्थिती आम्ही पाहिली। आम्हाला फार दुःख झालं। मी तिथे शब्द दिला होता त्यांना आणि मी आत्ताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली। त्यांचा आता फोन आला, मगाशी PA त्यांना सांगितलं, पण आता त्यांनी स्वतः फोन करून मला विचारपूस केली। तर मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली की बोललो जो प्रकार घडला त्याला कडकातलं कडक शासन होऊन फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन लवकरात लवकर, त्याचं कारण की त्याला इथं खितपत ठेवण्यापेक्षा त्याला जी काही सजा होण्याची असेल आपल्या नियमाप्रमाणे ती कडक होऊ द्या, तरच त्या लोकांना सगळ्यांना थोडं समाधान वाटेल। शिंदे साहेबांनी मगाशी फोन केला, त्याने हे सगळ्या कल्पना दिली या गोष्टीची। तर आमची जबाबदारी आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि आता सरकारचा प्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती त्यांना धीर देणं, त्यांना काही अडचण असेल तर त्याला सहकार्य करणं। आणि म्हणून आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख, इथले तालुका प्रमुख, आमचे सर्व अधिकारी, प्रांतसाहेब आलेले आहेत, तहसीलदार आहेत, BDO आहेत, आमचे DYSP, पोलीसचे सगळेच कार्यकर्ते, हे सगळे मंडळींना आता सांगितलंय, मनोजला खास करून सांगितलंय, तालुका प्रमुख आणि वकिली जी लागेल मदत ते मनोजला सांगितलं त्यांना सांगायचं। आणि आमची तयारी आहे। जे पीडित कुटुंब झालेलं आहे त्यांचे पाहिली वस्तुस्थिती, एक 11 वर्षाची आमची कोवल्या मुलीला त्यांनी जे काही चोरडले त्याप्रमाणे आम्ही पोलिसांनी सांगितलंय त्यांना पण असे अद्दल घडवा की परत असं कोण हिम्मत करणार ना, अशा प्रकारे त्याला सजा व्हायला पाहिजे। आणि म्हणून करता मी आज इथं आलो। आम्हाला असं वाटत होतं जी बदलापूरची घटना घडली आणि बदलापूरच्या घटना घडल्याच्या नंतर सुधारणा होईल असं मला वाटलं होतं, परंतु आपण बोलतोय ते बरोबर आहे, तसं नाही आहे। परंतु आता मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चर्चा केल्यानंतर त्याने सांगितलं आता आम्हाला ह्याच्या वेगळा अजून काय पर्याय काढता येतोय का ते आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो। कारण बदलापूरच्या घटनेचे एवढे मोठे तीव्र पडसाद उमटले, त्या धर्तीवरती परवा इथे तशीच उमटण्याची चिन्ह होती, परंतु पोलीस डिपार्टमेंटनी त्यांनी सगळ्यांना लगेच अटक करून त्यांना ताब्यात घेतलं। दुःख या गोष्टीचं वाटलं की त्यांचे जे भाऊ होते त्या नराधामाचे, त्यांनी त्याला अद्दल घडवायला पाहिजे, तर ते न करता त्यांनी ज्या मुलीच्या नातेवाईकांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला, त्याचा हात एखादा फ्रॅक्चर आहे, गाडी फोडली, म्हणजे एवढी वाईट विकृतीला
जर हे सहकार्य करत असतील तर आता पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांना सगळ्यांना जो कायदे तुमच्या कलम असतील ती लावून त्यांना सुटणार नाहीत अशा प्रकारे त्यांना शासन. ज्या 2 दुसऱ्या मुली आलेल्या आहेत समोर, त्यातल्या एकाने जरी त्यावेळेला सांगितलं असतं तर ही आमची आत्ताची कालची जी मुलगी आहे 11 वर्षाची, तर ती याच्यामध्ये चोरडली गेली नसते असं मला वाटतंय. पण का भीतीच्या पोटी किंवा काय कारणास्तव त्या दोन्ही मुलींनी पहिलं नाही सांगितलं. पण ठीक आहे, आता ज्या आमच्या मुलींनी धारिष्ट करून तिच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी जो प्रकार उघडकीस आणला, त्यामुळे पुढं आणखीन कोणाच्या बिचाऱ्या एखाद्या गरीब कुटुंबावरती असा प्रकार होऊ नये त्यासाठी त्या मुलींनी जे काय डेअरिंग केले तिच्या आईवडिलांनी, तर त्यांचं आता काय शब्दात आम्ही कौतुक करावं, परंतु त्यांना आम्ही मानतो. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.